तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या आणि बीडमध्ये उच्छाद माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। खोक्याला प्रयागराजवरून विमानाने मुंबई मार्गे संभाजीनगरला पहाटे आणण्यात आलंय। तिथून पोलीस तातडीने त्याला घेऊन शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत। यानंतर आजच त्याला शिरूर कासार तालुका कोर्टात हजर केलं जाईल। यावेळी पोलीस कोर्टाकडे खोक्याची कस्टडी मागण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, तुम्ही सध्या शिरूर कासार पोलीस स्टेशन बाहेर आहात, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी, काय घडतंय आतमध्ये? हरिदास, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हरिदासशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आजच बीडच्या शिरूर तालुका कोर्टात हजर केलं जाईल। ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मुंबई विमानतळावर ज्यावेळी खोक्याला आणण्यात आलेलं होतं आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये खोक्याला नेण्यात आलं। तिथून बीड मध्ये आता खोक्याला आणण्यात आलेलं आहे। शिरूर कासार पोलीस स्टेशन मध्ये सध्या खोक्याला ठेवण्यात आलंय। तिथून शिरूर कासार तालुका कोर्टात हजर केलं जाईल। आज पोलीस खोक्याची कस्टडी मागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अगदी थोड्याच वेळात खोक्याला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। आतापर्यंत सतीश भोसलेवर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अधिक 3 कलमांची भर पडलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणी कारवाईला सुरुवात। खोक्या प्रयागराजमधून संभाजीनगरमध्ये कसा आला, 6 दिवस काय घडलं ते आपण पाहतोय। सतीश भोसले 1 दिवस बीडमध्येच होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर अशी माहिती आहे। बीडमध्ये प्रसार माध्यमांना त्यानं मुलाखत दिली। मुलाखतीनंतर खळबळ माजली। पोलीस खोक्याच्या मागावर गेले। गुन्हा दाखल होताच खोक्या नगरला पळालाय। नगरमध्ये 1 दिवस मुक्काम होता आणि तिथून पुण्याला तो पळाला। पुण्याहून पुन्हा नगरमार्गे संभाजीनगरमध्ये। यानंतर संभाजीनगरवरून थेट जबलपूर मार्गे प्रयागराज त्यानं गाठलं। प्रयागराजमध्ये 2 दिवस खोक्याचा मुक्काम होता। प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या आवळल्या। प्रयागराजमधून मुंबई मार्गे खोक्याला संभाजीनगर आणि बीडला आणण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।